नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे आपले साईराज ऑनलाईन सर्व्हिसेस या आपल्या यूट्यूब चॅनलवर. लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी कशी करावी हे आपण आजच्या या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करण्याकरिता प्रथमतः लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in ही लिंक ओपन करावी. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करावे. या पॉपअप विंडोवर क्लिक करा. त्यानंतर या ठिकाणी लाभार्थ्याचा अर्थात लाडक्या बहिणीचा आधार नंबर एंटर करावा. आधार नंबर एंटर केल्यानंतर कॅप्चा कोड प्रविष्ट करावा व मी सहमत आहे या चेकबॉक्सवर क्लिक करून OTP पाठवा या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर लाभार्थ्याच्या अर्थात लाडक्या बहिणीच्या आधार लिंक मोबाईलवर आलेला OTP या ठिकाणी प्रविष्ट करावा. OTP सबमिट केल्यानंतर वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. या ठिकाणी विवाहित महिलांनी आपल्या पतीचा व अविवाहित महिलांनी वडिलांचा आधार नंबर एंटर करावा. आधार क्रमांक एंटर केल्यानंतर कॅप्चा टाकावा. व मी सहमत आहे या चेकबॉक्सवर क्लिक करावे. त्यानंतर OTP पाठवा या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर वडिलांच्या किंवा पतीच्या आधार लिंक मोबाईलवर आलेला OTP या ठिकाणी प्रविष्ट करावा व सबमिट या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर या ठिकाणी आपल्या पतीचे अथवा वडिलांचे नाव दिसेल. त्यापुढील पर्यायात जात प्रवर्ग निवडावा. यात अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्ग जे असेल ते निवडावे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक डिक्लेरेशन द्यायचे आहे. यात असे म्हटले आहे की माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित अथवा कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर वेतन घेत नाहीत. हे डिक्लेरेशन आहे म्हणून या ठिकाणी होय या पर्यायावर क्लिक करायचे आहे. आपल्या कुटुंबातील कोणीही व्यक्ती सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही किंवा सरकारी विभागात कार्यरत नाही या पर्यायावर आपल्याला होय या पर्यायावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर या ठिकाणी माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे या ठिकाणी देखील होय करायचे आहे. याचा अर्थ कुटुंबातील केवळ 2 व्यक्तींना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे. म्हणून या डिक्लेरेशनच्या ठिकाणी दोन्ही ठिकाणी होय करायचे आहे व चेकबॉक्सवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर सबमिट या पर्यायावर क्लिक करावे. अशा प्रकारे तुमची ई-केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे असा पॉपअप येईल. त्यानंतर जर आपल्याला ई-केवायसी झालेली आहे किंवा नाही हे कन्फर्म करायचे असेल तर पुन्हा एकदा लाभार्थी अर्थात लाडक्या बहिणीचा आधार क्रमांक एंटर करावा व कॅप्चा एंटर करावा. त्यानंतर मी सहमत आहे या पर्यायावर क्लिक करून OTP पाठवा या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर असा पॉपअप येईल या आधार क्रमांकाची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. म्हणजेच आपली ई-केवायसी या आधीच पूर्ण झालेली आहे. धन्यवाद.